काय व्यासपीठावरती उपस्थित असलेले या बार्शी तालुक्याचं भगवंत रत्न विकास रत्न श्री राजेंद्र राऊत साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व मंडळी, या ठिकाणी तुमचं हे प्रेम, तुमचा हा जोश पाहून मला एक 2-3 तास भाषण करावंसं वाटतं, परंतु भाऊने आता उठतानाच आपण पाहिलं असेल, जशी चावी म्हणतो ना त्या पद्धतीने सांगितलंय, जास्त खालचं बोलायचं नाही आणि आपण थोडंसं विकासावरती बोलू या पद्धतीनं भाऊनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत काय झालं असेल आम्हाला माहित नाही. 2014 सालाला सुद्धा मी भाऊ म्हणून आम्ही प्रचार केला. राजाभाऊ भगवंत मैदानामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये भाऊनी प्रवेश केला आणि आम्ही भाऊ म्हणून त्यांचा प्रचार शेवटपर्यंत केला. 2016 साली बार्शीमध्ये माझ्या मुस्लिम बांधवाला मला आठवण करून द्यायची आहे. बार्शी आणि वैराग मधील सुद्धा मुस्लिम बांधवांचा मान सन्मान राखण्याचं काम राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे की त्यावेळेला श्री आसिफभाई तांबोळी यांना नगराध्यक्ष म्हणून बार्शीचा सर्वात 1 नंबरचा स्थान माझ्या मुस्लिम बांधवाला राजाभाऊ राऊत यांनी धनुष्यबाणाच्या ह्याच्यावरती दिलेला आहे. हे विसरता कामा नये, कारण या बार्शी शहर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या ठिकाणी राजेंद्र राऊत यांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी जे हे विकास रत्न आहे आणि विरोधक हा भकास रत्न आहे, त्याला उपमा दुसरी नाहीच आहे. मित्रांनो, या ठिकाणी समोर पाहतोय आपण, वैरागचं सर्व नुकसान करण्याला कारणीभूत हा दिलीप सोपाल आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की वैराग भागामध्ये या माणसाला फिरू सुद्धा दिला नाही पाहिजे. संतनाथ भोगावती कारखाना, साखर कारखाना याने मोडलीमा आणि चौफुल्याच्या नादामध्ये या ठिकाणी बंद पाडला. एवढं बोलावं लागतंय. अरुण भाऊ, मला वाटलं होतं अरुण भाऊ त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते, परंतु ह्याचं सगळं नागडं उघडं पाहिल्यानंतर अरुण भाऊ आज विकास रत्नाकडे या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या मशीनवरती 3रं बटन आहे. 3रं बटन मध्ये हे 3 बोट लिंगायत समाजाने लक्षात ठेवायची. ही वळल्याशिवाय या ठिकाणी विजय निश्चित होत नाही. माझ्या लिंगायत बांधवांसाठी 2.5 कोटीच्या पुढचा निधी या ठिकाणी बार्शी शहरामध्ये रेणक्याप्पा या ठिकाणी आहेत, आमचे कतले मालक आहेत, आमचे सगळीच मंडळी या ठिकाणी लिंगायत. त्याच्याकडे लिंगायत कुठं राहिलेलं नाही. हा जातीचाच दुश्मन आहे. तुम्ही पाहिलं असेल, याच्या परवा रेड झाली त्याच्या पीए वरती. पीएची प्रॉपर्टी किती? 250 कोटी. 250 कोटी पीएची प्रॉपर्टी असेल तर या स्वप्नाची प्रॉपर्टी किती असेल? या महाराष्ट्र राज्यामध्ये 6व्या क्रमांकाला भ्रष्टाचार किंवा प्रॉपर्टी मध्ये सोपल साहेबाचा नंबर लागतो. आणि हे सांगताय कार्यकर्त्याकडून पैसे घेतोय आणि मला वर्गणी द्या म्हणतोय. वर्गणी द्या. किती नाटकी, किती बाजिंदाई आहे. या ठिकाणी ह्याच्याकडे पैसे नाही, ते शिकलंय धाराशिववाल्याचं, त्या खासदाराचं. मी होतो त्या ठिकाणी. भाऊ, मला वेळ मिळाला नाही. आधी आपली काय म्हणतात तुम्ही, आम्ही एकत्र आलो नाही, नाहीतर ह्याला इंगा दाखवला असता भाऊसाहेब आंदळकरांनी. हे कुठल्या भाजीवाला माय माझी माऊली चालले, तिनं मला भाजीचे पैसे विकून मला दिले असं ते ओमराजे सांगताय. मी टीका करणार नाही. श्रीरामाच्या बद्दल काय बोलला जात आहे, या ठिकाणी आपल्या देवी देवताची खिल्ली उडवली जाते आहे. मला इथं शिवसैनिक आहेत, कालचा बरेच शिवसैनिक परत शिवसैनिक या ठिकाणी इथं आहेत. आता बाबा कापसे आमचे, बाकीचे आमचे तालुका प्रमुख वगैरे या ठिकाणी आहेत. पहिले खरा शिवसैनिक, हाडा मासाचा जातीवंत शिवसैनिक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसैनिक राजेंद्र राऊत आहे. 2004 सालापासून राजेंद्र राऊत यांनी शिवसेना या ठिकाणी वाढवलेली आहे.
पोरगा रागानं घरातनं बाहेर गेला म्हणजे घर सुटत नाही, नाळ तुटत नाही. त्या पद्धतीनं राजेंद्र राऊत या ठिकाणी शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला, ओरिजिनल म्हणतो ना ब्लड, त्या ठिकाणी आहे. हे डुप्लिकेट आहे. या ठिकाणी ह्याचा संबंध काय शिवसेनेशी? माझी शिवसेनेला विनंती आहे, याचा काय संबंध आहे? या स्वप्नाचा एक शाखा कुठं काढली का? कुठला शिवसैनिक नेमला का? काय घरावर कधी भगवा लावला का? काही सुद्धा नाहीये. आता काय झालंय, ह्याच्या अंगातच पाणी नाही, ते पाणी कुठनं आणणार अशी अवस्था आपण पाहिलेली आहे. 15 वर्ष भाऊ यानं सगळ्याला खेळवत ठेवला. पहिल्या वर्षाला तेच सांगतंय पाईपलाईन खांदली, दुसऱ्याला पाईप टाकत आलो, तिसऱ्या टर्मला नळ सोडला. अरे किती फसवणूक करतो या इथं. आणि आपल्याला या ठिकाणी वैरागचं सर्वस्व सर्वनाश करण्याचं, संतनाद कारखाना बंद पाडण्याचं, कामगाराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना या ठिकाणी तुमचं सर्वस्व हिरावून घेण्याचं काम या दिलीप स्वप्नाने केलेलं आहे. एक काशीद म्हणणारा कोणतरी या ठिकाणी चेअरमन वगैरे होते, 100च्या पुढे एकर जमीन पंढरपूरला घेतलेली आहे. अशी अवस्था आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वांगीण विकास, अजून एक गोपनीय मला सांगायचं आहे. गोपनीय म्हणजे कधी मी हे बोललो नाही. छत्रपती शिवराय समोर आहेत. छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं या ठिकाणी वैराग करायचं श्रेय आहे, आमच्या संतोष भाऊचं श्रेय आहे, आमच्या सगळ्या पुढाऱ्यांचं श्रेय आहे. या ठिकाणी अचानकपणे छत्रपतींचा पुतळा बसवला गेला. त्या ठिकाणी सगळे गुन्हा दाखल झाला, लाठीचार्ज झाला, लोक पांगापांग झाले. आम्ही त्या ठिकाणी आलो, दीपक भैया आलो, आम्ही रात्रभर शिवप्रेमी सगळे थांबलो. त्या ठिकाणी पुतळा काढण्यासाठी गाड्या बाहेरून आणल्या गेल्या. सगळ्या SRP कॅम्प बोलवला गेला. पंढरपूरचा, परभणीचा, लातूरचा पुतळा काढला गेला होता. परंतु हा पुतळा काढला गेला नाही. फक्त भाऊसाहेब आंदळकर त्याला कारणीभूत नाही आहे, अंतर्गत राजाभाऊ राऊत कारणीभूत आहेत. मी त्या ठिकाणी राजाभाऊला फोन केला, कारण आमदाराचं मत घेणं प्रत्येक त्या शासनाचं कर्तव्य असतंय. त्याप्रमाणे राजाभाऊने कलेक्टरला, SP ला आणि वरती काय फोन करायचे केले आणि त्या ठिकाणी आम्ही लाईव्ह टाकलं आणि SRPच्या गाड्या आपला पुतळा न काढता निघून गेला. त्याच्या माग खंबीरपणे राजाभाऊ राऊत होते. पुढे आमचं थोडंसं काय असेल, अंतर्गत मतभेद असतील, कधी आम्ही नाव घेतलं नसेल, परंतु छत्रपती संभाजीराजे यायच्या आधी संतोष दादा या ठिकाणी त्याच्यावरचा जो पडदा आपण लावला होता, लॉ अँड ऑर्डर होऊ नये म्हणून, तो काढला. हे बी आमच्या आमदार साहेबांनी सांगितल्यानंतर छत्रपती शिवरायाचं दर्शन या ठिकाणी वैराग करायला झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी वैरागचा तालुका निर्मिती हे राजेंद्र राऊत यांच्या हातानेच होणार आहे. साखर कारखाना संतनाद या ठिकाणी राजेंद्र राऊत या ठिकाणी MIDC आणणार आहेत. हे विकास रत्न आहे. आणि जोडीला आम्ही विनंती केलेली आहे, रामगिरी शुगर सुद्धा आपला बाजूला आहे. काठी सावरगावला चेअरमन आपण आहोत. आजी प्रायव्हेट कारखाना आहे, तो सुद्धा साखर कारखाना आपल्याला काढायचा आहे. यापुढे राजाभाऊच्या पाठीशी त्यांच्या बरोबरीनं खंबीरपणे भाऊसाहेब आंदळकर उभा राहणार आहे. यामुळं मी आता भाऊला सांगितलं, मी काय उभा राहणार नाही. मला कुठं बसवायचं ते तुम्ही नेऊन बसवायचं, मला काय माहित नाही. माझी इच्छाशक्ती आहे, बसवावंच लागणार आहे, त्याला इलाज नाही. मुख्यमंत्र्यांनी काय शब्द द्यायचे ते दिलेले आहेत. फक्त काय डेप्युटी CM तुमचे आहेत, अजितदादा सुद्धा आपलेच आहेत. त्यामुळं मला भविष्यामध्ये काय करायचं ते करतो. परंतु आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर जो संचार तुमच्या अंगामध्ये होतो उभा राहिल्यानंतर, या कडवट शिवसैनिकाचा हा काम केल्याचा, कोरोनाच्या काळामध्ये कोण बाहेर होता, कधी सोपल बाहेर आला होता का, कुठल्या गावाला गेला का, आधी तर त्याला बोलता येईना, ते मास्क कधी काढलाच नाही, बंगल्याच्या बाहेर आलाच नाही. आमच्या राजाभाऊ राऊत यांनी ऑक्सिजन मिळत नव्हता, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हता, अन्नदान सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चालू होता. 7.5 क्विंटल तांदळाचा भात रोज शिजत होता. तो शिवसेनेचा, दुसरा कुणाचा नाही आहे. आज माय माऊली माता भगिनीच्या आत्महत्या कुणी थांबवल्या? शिवसेनेनं धनुष्यबाणानं थांबवल्या. त्या ठिकाणी 25-25 हजाराचा मोर्चा आपण काढला. माझ्या माय माऊलींना समोर आहेत. हे सगळं ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि हा शिवसेनेचा तालुका आहे. आणि त्यामुळं अनेक शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला परतीच्या वाटेवरती दिसतात. आपल्याला विकासाच्या नावाने ह्याला काय बोलता येत नाही. बाकीचं काय बोलायचं म्हणलं तर टीकेशिवाय काय बोलत नाही. काल ज्या वेळेला त्यांच्या PA वरती रेड झाली,
पीएवर रेड झाल्यानंतर नाव कोणाचं घेताय? आमदार साहेबाचं. म्हणताय राजाभाऊ राऊत यांनी दबाव प्रशासनावर आणला आणि ती रेड करायला लावली माझ्या मुख्य कार्यकर्त्यावरती. अरे वर्ष झालं ती इन्क्वायरी चालू आहे, 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्याला कावळा बसायला फांदी तुटायला आता गाठ पटली. तुझा 250 कोटी आले कुठनं हे विचारायचं नाही काय शासनाने? आणि त्यावेळेला ज्या वेळेला भाऊसाहेब आंदळकरांच्या बायका पोरासहित तुला माझ्यावर रेड करता आली, वाणी मी असताना, तू वाणी असताना, त्यावेळेला गुदगुल्या कशा होत होत्या तुला? आर पाटलानं त्या ठिकाणी भाषण उपळाय रोलला संतोष दादा केला होता की ह्या इन्स्पेक्टर, मी त्यावेळेला इन्स्पेक्टर होतो, मार्केट कमिटीचा राजाभाऊला विचारला. राजाभाऊ म्हणले त्यानं सगळं काय करायचं ते सगळी मतदार बोगस केलेलं आहे साहेब, आपल्याला त्यात यश येत नाही, विचारा, समोर आहेत. मी 6 उमेदवार उभा केले, पहिल्यांदा चॅलेंज त्या सोपलला दिलं. पोलीस खात्यात मी इन्स्पेक्टर इकडे उमेदवार उभा करतोय. त्याने त्या आर पाटलांना सांगितलं त्या आंदळकरचं काय आहे ते मी बघतो. आणि त्यानंतर मे मध्ये माझ्यावरती 2012ला अँटी करप्शनची रेड झाली. तेव्हा तुला अचानकपणे पत्रकार परिषद घेऊ वाटली नाही? तुझा मी कुणी नव्हतो? काल कशी नस दबली तुझी, आता त्यावेळेला तुझी नस कशी दबली गेली, आणि आता मात्र. आणि विशेष म्हणजे बाप, मी जास्त बोलणार नाही, परंतु त्या ठिकाणी जे कुणी तक्रार केली यांच्या विरोधामध्ये, जीवनदत्त ऍडव्होकेट जीवनदत्त आरगडे, मला माननीय राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये तक्रार करायला लावणारा कोण? दिलीप स्वपाल. वकील देणारा कोण? दिलीप स्वपाल. त्याचे पैसे देणारा कोण? दिलीप स्वपाल. आणि ते 700 कोटीची, माझ्यामुळे भाऊला भरपूर त्रास झाला असेल, 700 कोटीची इन्क्वायरी जबरदस्ती कुठलेही काय पेपर्स आणून आम्हाला दिले. त्या ठिकाणी कोर्टामध्ये आम्ही गेलो, मी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये काही पत्र ही घेतल्या आणि पत्रकार परिषदा. परंतु भाऊचं मन मोठं आहे, एवढा त्रास सहन म्हणजे दुधाचं दूध पाणी झालं. आणि भाऊ माझ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीमध्ये मी केलेल्या 700 कोटीच्या तक्रारीमध्ये निष्कलंक मुक्त झाले. त्यानंतर दुसरी तक्रार केली गेली होते, जीवनदत्त आरगडे आमच्या बरोबर होते, वकील साहेब. त्यांनी केली नागेश अक्कलकोटेवर जी तक्रार आहे, नागेश अण्णाला जी तक्रार केलेली आहे, दिलीप सोपल वरती सुद्धा तक्रार त्याने केलेली आहे. त्याचे 3 जबाब या ठिकाणी अँटी करप्शनला झालेले आहेत, या सोलापूरच्या. मी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, या कारवाईमध्ये तिळमात्र सुद्धा राजेंद्र राऊत यांचा हात नाही. कारण ते विकास रत्न आहे, त्यांना बाकीच्याची गरज नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी तुमच्यावरती सुद्धा या ठिकाणी त्यांनी तक्रार जी केलेली आहे, आज काय पाहिजे, तुमच्यावरती सुद्धा कदाचित मतदान करताना किंवा निकाल लागायच्या आधी सोपल साहेब तुमच्यावरती नागेशांनासारखा गुन्हा दाखल झाला तर काय आश्चर्य समजू नका. कारण जो तक्रारदार आहे तोच बाजूला बसतो तुमच्या इथं. ज्या ठिकाणी तक्रार आहे, जो तक्रार करतोय तो तुम्ही मांडीला मांडी लावून जर पत्रकार परिषद घेत असाल आणि आरोप फक्त केवळ मतदारांना भ्रमित करण्यासाठी, याच्या पायाखालची वाळू सरलेली आहे, याला माहिती आहे. अरे 9वी वेळ आहे तुझी, आता तरी कुणाला ती काय कारभार सोपना, कधी सोपणार? घरी सुद्धा आपला संसार पोराला आपण देतो, परंतु तू 9वी म्हणजे 45 वर्ष झाली यार, तू चालला कुठं जायचा तिकडे, पण तू किती दिवस आता हे करत बसणार? वाईट नाही बोलत मी, काय पेटला प्रकाश दिवट्या मशालीचा म्हणताय तुम्ही सांगा. आई जगदंबेचे त्यांच्या नेत्या आहेत अंधारेताई, काय म्हणतात? चालायचं पायात चप्पल महिलांनो, तुम्ही एक मतदान महाविकास आघाडीला दिलं नाही पाहिजे, या सोपलाला दिलं नाही पाहिजे. त्यांच्या नेत्या काय म्हणतात की महिला जर पायात चप्पल घालत नाही, उपवास आहे, तर ती म्हणते काय नाही माझी आई काय गादीवर बसली. अशा तऱ्हेनं तुळजा भवानीची येडाईची ही विटंबना काय म्हणतात त्याला, त्या ठिकाणी बदनामी करतात. अशा लोकांना तुम्ही मतदान देणार का? आणि एक तुम्हाला सांगतो, वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल तो, की दिलीप सोपलांनी सँडविचची शपथ घेतली. सँडविचची शपथ घेऊन त्या ठिकाणी बेईमानी केली. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, त्या बार्शीची पवित्र भूमी मधली जी धूळ आहे ती सुद्धा इमानदार आहे, पण हा सोपल बेईमान आहे, याला ही धूळ चारा, हे बाळासाहेबांचे आदेश आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी
पहिल्या मशीनवरती 3 नंबरचं बटन आहे, 3 नंबरला भाऊचं या ठिकाणी धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, त्या पुढचं बटन दाबून आपल्याला राजाभाऊ राऊत यांना प्रचंड मतानं विजयी करायचं आहे. एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण योजना 2100 होतील, अमक होतील, 87,000 महिलांना त्या ठिकाणी काय लाडक्या बहीणचे पैसे आले. माझ्या माय माऊली भगिनी स्वतःच्या मुलासहित कुटुंबासहित उभ्या राहिल्या. काय ह्याचे दान या चोपलाची करायची आहे. ह्याला आता काय बसवला खाली कायमचाच घरी बसणार आहे. एवढंच करायचं आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर